नमस्कार मंडळी, कशी आहात तुम्ही सर्व? अपेक्षा करते की सर्व मस्त मजेत आणि हेल्दी असाल. तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झाली. सर्वांना प्रथम श्री स्वामी समर्थ. तर आज शाळेतला पहिला दिवस आहे. आजच्या दिवसाचं रुटीन मी तुमच्याशी शेअर करते. चला, आज शाळेचा पहिला दिवस होता. मग सकाळी छान लवकर उठले होते. थोडंसं लवकरच उठले होते, जास्त पण काय लवकर उठले नव्हते. मला वाटते 7 वाजता उठले असेल. तर छान अशी भेंडीची भाजी आणि चपाती बनवली. मिस्टरांना ते उठले होते 8 वाजता. मग आवरलं वगैरे त्यांनी सकाळी. आणि पहिला दिवस होता त्यामुळे ते पण एक्सायटेड, म्हणजे सगळेच एक्सायटेड असतात ऑफकोर्स पहिला दिवस असल्यावर. मग ते पण गेले त्यांच्या स्कूलला. माझे मिस्टर स्कूलवर असतात, झडपी प्रायमरी स्कूलवर. तुम्ही खूप जण विचारत होता की तुम्ही रायगडला कोणता जॉब करता, जॉबसाठी तुम्हाला एवढे लांब रायगडला कोकणातमध्ये यावं लागलं. तर माझे मिस्टर आहेत इकडे, त्यांची बदली झाली इकडे, त्यामुळे मग आम्ही येतात आता सध्या इथं आहेत. जर दुसरीकडे बदली झाली तर दुसरीकडे जाईन. कोकणामध्ये रायगड महाडमध्ये आम्ही आहेत. महाडमध्ये पण बिरवाडी म्हणून आहे, तिथे राहतो आम्ही. सिटीसारखंच आहे, जास्त पण काही गाव टाईप नाही आहे. तर इथे अनुचं पण स्कूल होतं, त्यामुळे मग तिचं पण छान असं आवरून घेतलं. तिला वरून फक्त आता जॅकेट घालायचं होतं. मग ती तिचं दूध आता इथं फिनिश करत आहे. तिला म्हटलं पटकन दूध फिनिश कर आणि मग जायचं आहे स्कूलसाठी. ती पण खूप एक्सायटेड होती, कारण मुलांना खूप दिवसानंतर स्कूलला जायला एक्साइटमेंट वाटते. नंतर थोडंसं कंटाळा येतो, पण पहिल्या आणि शेवटच्या दिवशी खरंच मुलांना खूप एक्साइटमेंट वाटते. तर हा वाला ड्रेस आहे ना, मावशीने घेतला आहे आता धोंडे जेवणला. खूप सुंदर आहे. मग पहिल्या दिवशी म्हटलं चला आता तोच वेअर करा. नवा पण आहे, एकदाच घातला होता फक्त तिकडून मावशीच्या घरून माझ्या सासरी येताना. त्याच्यानंतर मग काही घातलाच नाही. आणि आत्ताच तर 2 आठवडे झाले धोंडे जेवण वगैरे सगळं संपलं आहे. शेवटच्या दिवशी आमचं ठरलं की धोंडे जेवण करायचं. काय आता ती स्टोरी तर तुम्ही पाहिलीच असेल, जर का तुम्ही रेग्युलर आपले व्लॉग पाहत असताल तर इथं अनुला आता छान असं आवरून घेते आणि मग व्लॉग कंटिन्यू करू. फायनली अनुचं सगळं आवरलं आहे. आता तिला मी बॅग वगैरे अडकवते आणि तिला आता स्कूलसाठी मी पाठवते. थोडंसं म्हणलं चला आता तिचे स्कूलचा फर्स्ट डे आहे म्हणून फोटो काढूया. तर तिला मी इथं उभं केलं, कारण हा आमचा कॉर्नर आहे फोटो काढायचा. नेहमी मी इथंच फोटो काढते छान, कारण इथे झाड पण आहे आणि हे जे मनी प्लांट आहे ना ते वरतीपर्यंत गेलं आहे. तर तेवढ्यात मम्मीचा फोन आला. मग म्हणलं चल मम्मी बरं बोलून घे तू. बाकी कपडे वगैरे सगळे धुतले होते छान असे. अजून पण इकडं ऊनच आहे. ज्या दिवशी शाळा सुरू होती तेव्हा इथे भरपूर ऊन होतं तेव्हापर्यंत. मग 28 तारखेपासून नाही 21 तारखेपासून पाऊस सुरू झाला आहे. तर इतका जास्त पाऊस की अजिबात थांबतच नाही आहे. आता व्लॉग थोडासा उशीर आला, त्यासाठी माफी मागते मी. तर इथे अनुचं चाललं होतं मम्मी बरोबर बोलायचं की तू कधी येणार आहे, तू ये, मला तुझी आठवण येते वगैरे वगैरे काय काय. मम्मीला लय मारलं का तिने डप मारलं हा. आणि त्यानंतर सांगते की मम्मीने मला धपाधप मारलं, खूप जास्त मारलं, इतकं जास्त मारलं, सगळं आजीला माझं सांगत आहे. मंदिर मी शोरूम मागवलं होतं, म्हणजे आत्ताच मागवलं आहे. खूप सुंदर आले आहे आणि जसं मला पाहिजे होतं तसंच आलं आहे. इथे खाली आपण काहीही ठेवू शकतो, भरपूर मोठं कंपार्टमेंट आहे. जर का लिंक पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा, की मी प्रोडक्ट टॅग पण करते. बाकी वरती पण आपण थोडेसे फोटोज वगैरे ठेवू शकते देवांचे. आणि आतमध्ये तर सगळे माझे जास्त देव पण नाहीत माझ्याकडे, जेवढे आहेत तेवढे ते बसू शकतात. पाहू शकता छान आहे डेकोरेशन वगैरे. साईडने इकडच्या साईडने ओपन आहे, खूप मस्त आहे. चला आता सगळं देव सेट करूया फायनली. मला खूप जण म्हणले होते आणि मला कमेंट पण आले होते ॲक्च्युली खूप जास्त, की तू देवघर वरती ठेवू नको, टांगतं देवघर नसावा. पण काय करावी, इथे जागा पण खूप अपुरी आहे. आणि म्हणजे अनु आधी लहान होती, म्हणजे थोडंसं 2.5-3 वर्षाची असता आम्ही इथं आलो ना. तर तेव्हा तिला असं कळायचं नाही. ती सगळे देव घ्यायची, त्यांना झोपायला लावायची बेडवर वगैरे, असे इकडं तिकडं. म्हणजे ते अपमान झाल्यासारखं वाटायचं मला. म्हणजे लहान मुलांना नाही कळत, समजा देव समजून घेतील, पण कसं आपल्यालाच ते चांगलं नाही वाटत. त्यामुळे मी देवघर वरती भैयाच्या साह्याने वरती तिथं फळी बसून घेतली आणि तिथं वरती देवघर केलं. लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल की कुठं देवघर होतं माझं पहिल्यांदा. मग आता चला म्हणलं खाली तर ठेवूया, कारण आणि माझ्याकडे खाली मग मला एकच ऑप्शन होता की पाटावर ठेवणं, कारण माझ्या लग्नात जे देवघर दिलं होतं ते माझ्या सासरी तिथे वापरत आहेत. मग तिथालचं देवघर आणणं हे काही योग्य वाटत नाही मला, कारण ते सध्या वापरत आहेत, मग ते कसं आणायचं ना. त्यामुळे मी एक ऑनलाईन देवघर मागवलं आहे. तुम्हाला तर दाखवलंच आता. खूप सुंदर आहे, म्हणजे क्वालिटी एक नंबर आली आहे. कारण ते वरती पण आपण अडकू शकतो, काहीही प्रॉब्लेम नाही, ते अजिबात निघणार नाही का काही नाही. पण म्हणलं की चला आता खालीच ठेवूया, कारण मला पण इच्छा आहे की खूप दिवस असं वरती देवघर वरती उभा राहून पूजा करायची वगैरे, ते मला कम्फर्टेबल वाटत नाही. बसल्यामुळे संध्याकाळचं कसं अनु पण माझ्या शेजारी बसून देवपूजा करू शकते, सकाळची पण अनु माझ्या शेजारी बसू शकते. उभा राहिल्यावर असं कोणाला कळतं नाही देवपूजा झाली की काय. आणि खूप त्रास पण असतो ते
अभिषेक वगैरे घालायचं तर उभं राहून कसं घालायचं, बसायचं, परत मग देव वरती ठेवायचे, म्हणजे हे मला काही आवडत नव्हतं. त्यामुळे बघा मी छान अशा बसून सगळं आता करणं मला खरंच खूप छान वाटतं. हे देवघर खाली ठेवलं मी, आणि माझ्याकडे जागा नव्हती हॉलमध्ये पण असं कुठं ठेवावं मला काही कळत नव्हतं. बेडरूममध्ये तर ठेवतच नसतं देवघर. मग किचनमध्ये ना भांड्याच्या शेजारी इथं जागा होती छोटीशी, मग ती आता मी वापरत आहे देवघरासाठी. येता जाता कसं पाहणं पण होईन देवाला, आणि बरोबर मध्ये आहे, म्हणजे किचनच्या, हॉलच्या आणि बेडरूमच्या बरोबर मध्ये आहे. त्यामुळे मग छान पण वाटते. चला इथे देवघर ठेवलं, आणि मी सगळे देव असे खाली ठेवणार होते. जे की लाल कापड आहे ना ते त्या लाल कापडावर मला ठेवायचं होतं ॲक्च्युली, पण ते लाल कापड खाली, कारण खाली मी थोडंसं आहे ना असं माझ्याकडे एक बॉक्स होता, लाकडाचाच बॉक्स आहे तो, मग त्यावर ठेवलं. आणि त्याच्यावर काहीतरी मला अजून वाटते फळी, जे की मी वरती देवघर अडकवायला होती ती फळी मी तिथं ठेवली आहे. मग थोडंसं उंच असं झालं. मला पाटच ठेवायचं होतं ॲक्च्युली, माझ्याकडे आहे 2-3 पाट एक्स्ट्राचे, चौरंग पण आहे, पण ते चौरंगाने अजून जागा म्हणजे पार त्या जे भिंतीच्या बाहेर तो चौरंग घेत होता. त्यामुळे मग मला फक्त तेवढ्यापुरती जागा मला पाहिजे होती. म्हणून मी डिसाईड केलं की असं काहीतरी आपण करूया, आणि ते पायऱ्यासारखं पण होईल. देवघराला पायऱ्या असल्या तर किती उत्तम ना. मग खालच्या ह्याच्यावर आपण दिवा वगैरे ठेवू शकतो. मग वरती माझ्या देवघरात पण सगळे देव बसले नाही, मग वरती म्हणलं चला फोटोज वगैरे ठेवूया, किंवा मग अन्नपूर्णाची जी देवीची मूर्ती आहे ना तर ती वरती ठेवूया आपण. मग असं काहीसं डिस्कस करत करत शेवटी तुम्हाला दाखवते लास्ट लुक माझ्या देवघराचा. खरंच मी ना खूप हॅप्पी आहे. रोज संध्याकाळी बसून आता पूजा होते, आणि बसून जी करायची पूजा आहे ना तर ती खरंच खूप जास्त छान, असं मला प्रसन्न वाटते ॲक्च्युली. अनु पण छान शुभम करोती वगैरे रोज बोलते खाली बसून. उभं राहिल्यावर कसं होतं माझी मी करायची संध्याकाळची देवपूजा झालं एवढंच असायचं, पण बसल्यामुळं कसं मी पण बसले, त्यामुळे मग अनु पण येते लगेचच देवपूजा वगैरे करायला. तर स्वामींचं जे तोंड आहे ना तर ते झाकलं जात होतं त्या फोटोमधलं. त्यामुळे मग मी आत्ता सध्या तरी असं ठेवलं आहे, पण पुढच्या दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशी ना मी ती मूर्ती आहे ना वरती चिटकवली आहे. म्हणजे मूर्ती नाही, सॉरी, फोटो आहे ना तो वरती चिटकवला आहे. बाकी सगळं जसं आहे तसंच ठेवलं आहे. ते आता मग तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल, कारण ते तोंड झाकलं जात होतं, मग ते काही मला पटत नव्हतं. म्हणजे देवघर तर चांगलं दिसत होतं, पण त्यात स्वामींचं तोंड, म्हणजे ठीक आहे म्हणतात की स्वामींचा फोटो किंवा मूर्ती, म्हणजे मूर्ती दोन नसावं, फोटो आणि मूर्ती चालतं, म्हणजे दोन्ही पण चालतं. तर मला हा फोटो खूप जास्त आवडत होता. दत्त महाराज पण आहे तिथे, त्यामुळे मग म्हणलं चला आपण हा फोटो पण ठेवूयात, म्हणून मी हा फोटो ठेवला. बाकी काही रिझन नाही आहे. म्हणजे स्वामींची ऑलरेडी मूर्ती आहे, मग फोटो ठेवायची काही गरज नाही आहे. दोन्हीपैकी एक असलं तरी पण चालेल. आणि पलीकडे मी कलशाची स्थापना केली आहे, कारण कलश हा नेहमी आपल्या देवघरात असावाच असं मला वाटतं. तर इथे बघा छान असं सगळ्यांना हळदी कुंकू अष्टगंध वगैरे काय असेल ते सगळं लावलं, गंधगोळी वगैरे, आणि छान किती पॉझिटिव्ह वाटतं आहे देवपूजा केल्याच्या नंतर. एकदम मस्त, फक्त फुलांची कमतरता आहे. बाकी मग हे देवघर असं झालं आहे, कसं झालं आहे नक्की सांगा कमेंटमध्ये. तर हे फोरेवरचे मी काही प्रोडक्ट्स घेतले होते, खूप जास्त महाग आहेत. तर त्यामध्ये हे मध मी घेतलं होतं, तर खरंच ह्याची क्वालिटी चांगली आहे. पण बघू आता इथून पुढं वापरल्याच्या नंतर. चेहऱ्याला मध लावलेलं चांगलं असतं, खाल्लेलं सकाळचं मध चांगलं असतं. तर बघा इथे दुपारच्या टायमाला मी ना शेंगा वगैरे आम्ही कालच फोडून घेतले होते, मी माझ्या नवऱ्याने. तर काल त्या खराब व्हायला लागल्या होत्या थोडं. मग अनुजे पप्पा म्हणले चला आपण फोडून घेऊया सगळ्या शेंगा. मग ते होते, त्यामुळे मग कसं मूवी पाहत छान अशा सगळ्या शेंगा, आणि एवढ्या 2 वरणी जवळजवळ शेंगा आहे ना आम्ही फोडल्या आहेत. बघू शकता तेवढ्या शेंगा आम्ही एकाच टायमाला बसून फोडल्या आहेत. थोडंसं जिरं पण म्हणलं चला भाजून ठेवा, कारण जिरं पूड चांगलं असतं, म्हणजे असं कशात पण खाल्लेलं वगैरे. त्यानंतर हे कारळ आणलं होतं, आणि जवस असतं ना ते पण आणलं होतं. पण पहिलं म्हणलं कारळाची चटणी बनवून घेऊया, कारण जवसाची आणि कारळाची दोन्ही पण बनवले की मग कधी ते संपणारच नाही आमच्यातून. फक्त म्हणलं आता कारळाची बनवूया, कारळाची संपली की मग जवसाची चटणी बनवूया, कारण जवसाची आणि कारळाची चटणी आम्हाला खूप जास्त लागतात प्रत्येक वेळेस आमच्याकडे स्टोव. दुसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे. दुसऱ्या दिवशी छान अशी मी पोस्टात आले होते, कारण भैयाचा धाकला द्यायचा होता मला पाठवून, त्यामुळे मग मी एकटीच चालत आली इतक्या लांब पोस्टामध्ये. काजू बदाम फरसाण ब्रेड वगैरे मला आणायचं होतं, मग ते चालले येता. काय चाललंय? अनुच्या पप्पा स्कूलला गेले, अनुला पप्पाची इतकी आठवण येते की पार आधार कार्डचा फोटो पाहू पप्पाला बोलत असते ती. पप्पाचं फोटोला पी द्यायचं चाललंय, त्याला त्यांच्याशी बोलणं चाललंय, काय चाललंय. हा इतकी आठवण येते पप्पाची. बघू दे पप्पाचा फोटो. द्या ठेवून आता चला.
आणि आजकाल आमचं कसं चाललंय माहिती आहे का, नवे नवे कपडे काढायचे कपाटातून घालायचे. काल हा घातला होता नवावाला, तो दिला आता धुवायला लगेच हाच उठल्या उठल्या हा घातला आहे. आणि आता कशाला कपडे घालते नवीन नवीन? मला पप्पाची आरती करायची म्हणून. आरती? पप्पाची आरती करते का? नको नको तिथे पप्पा जवळ. ब्रँडकडून हे एवढे प्रोडक्ट आले होते मला, अजून पण आले आहे. मग त्याचाच थोडंसं ना फोटोशूट वगैरे करत होते. नंतर जायचं होतं थोडंसं बाहेर, कारण अनला स्कूलला सोडवलं होतं आणि माझं एक प्रमोशनचं शूट होतं, जे की रिक्षामध्ये बसून मला करायचं होतं, उबर ॲटोचं. मग तेच मला करायचं होतं. मग तेच इथे चाललं आहे माझं देवपूजा वगैरे करणं. दुसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे बरं का. मग काय मला कुठं ऑटोमध्ये जावं, कुठं काय करावं कळलंच नाही. मग मी आले फायनली. इथं शेजारी एक बंद ऑटो होती, पण तिथेच केलं कसं बसं प्रमोशन. नंतर 1-2 पार्सल माझे रिसीव झाले. आता काय आले आहे याच्यामध्ये दाखवते तुम्हाला. ट्राउझरचा ट्रेंड खूप जास्त चालला आहे. मला ना माझ्याकडे ना समजा मी खरंच सांगते, माझ्याकडे एक पण ट्राउझर नाही आहे. तर म्हणलं आपल्याकडं 2-3 ट्राउझर असावा, कारण म्हणजे ते टी शर्टवर वगैरे छान दिसतं आणि कसंही कोणत्याही टॉपवर छानच दिसतं ट्राउझर वगैरे. तर ही एक अशी लूज पॅन्ट, लूजमध्ये ट्राउझर मी मागवली आहे. 2 मागवले आहेत ॲक्च्युली, अजून पण खूप सारे मागवले आहेत. ते आता तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवते. आजचा छोटासा व्हिडिओ इथेच एंड करते. प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्या. बाय.